हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचं. आता प्रत्येक जण जिंकेल. पुराच्या तडाख्यात पीक झालं मातीमोल. जीवापाड जपलेल्या कापसाच्या पिकाचं नुकसान झाल्यानं बीडच्या लिंबोळीत शेतकऱ्यानं फोडला टाकू. गडचिरोलीतल्या भामरागड तालुक्याला पाचव्यांदा पुराचा फटका. तालुक्यातील 105 गावांचा तुटला संपर्क. पर्लकोटा नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. राज्यात आजपासून पुढील 3 दिवस विविध भागात पावसाचा अलर्ट. मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाची शक्यता. नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना. मुंबईतील आय लव्ह मोहम्मदच्या बॅनरला नितेश राणेंचं उत्तर. सोशल मीडियावर आय लव्ह महादेव या आशयाची नितेश राणेंची पोस्ट. राणेंच्या पोस्टमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर. केंद्रीय पातळीवर राज्यातील पूरस्थितीच्या मदतीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता. लडाखमधील हिंसाचार प्रकरणी ईडीकडून सोनम वांगचुक यांची चौकशी होण्याची शक्यता. वांगचुक यांच्या एनजीओला विदेशातून फंडिंगचा आरोप. आरोपानंतर लायसन्स रद्द. भारतीय हवाई दलातून आज MiG-21 विमान होणार निवृत्त. हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल करणार फेअरवेल फ्लायपास्टचं नेतृत्व. 65 आणि 71च्या पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात बजावली होती मोठी भूमिका. कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची अलोट गर्दी. गेल्या 4 दिवसांपासून दररोज लाखोंच्या संख्येनं भाविक अंबाबाई चरणी लीन. बातमीपत्राला सुरुवात करूयात. सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. राज्यात आजपासून पुढचे 3 दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच्या विविध भागात हा जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. 27 आणि 28 तारखेला राज्यात पावसाच्या प्रमाणात आणि क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज आहे. 27 तारखेला दक्षिण मराठवाड्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कोकणातील घाट परिसरात नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि त्यामुळे नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलेलं आहे. आता एक मोठी बातमी. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्याला 5व्यांदा पुराचा फटका बसलाय. भामरागडचा जगाशी संपर्क तुटला असून संपूर्ण भामरागड तालुक्यातील 105 गावांमध्ये संपर्क होत नाहीये. कालपासून पडणारा सततचा पाऊस आणि छत्तीसगडमध्ये इंद्रावती नदीला आलेल्या पुरामुळे पर्लकोटा नदीला पूर आलाय. अशातच 2 तालुक्यांना जोडणारा पूल पाण्याखाली गेलाय. पहाटेपासून आलापल्लीपासून भामरागड दरम्यान संपूर्ण वाहतूक बंद झाली आहे. प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून मदतीची यंत्रणा तयार ठेवण्यात आली आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. महेश, भामरागडमध्ये पुन्हा एकदा पुराचा फटका बसला असल्याचं कळतंय. काय सद्यस्थिती आहे? भामरागड तालुका हा राज्यातला शेवटचा तालुका आहे आणि या ठिकाणी पर्लकोटा, पामुद-गौतम, इंद्रावती या 3 मोठ्या नद्या वाहतात. गेल्या महिन्याभरापासून आपण अनेकदा भामरागडमध्ये पुराची परिस्थिती अनुभवली. यावेळी परत पुराची परिस्थिती दिसून येत आहे. हा काल दिवसभर आणि रात्रभर पडणारा जो पाऊस आहे त्यासोबतच छत्तीसगडच्या सीमेवरून वाहणाऱ्या इंद्रावती नदीला आलेला पूर, या पुराच्या दबावातून पर्लकोटा नदीला पूल आला. आणि हा पूल आल्यामुळे भामरागड ते हेमलकसा दरम्यान असलेला मोठा जो पूल आहे हा पाण्याखाली गेलाय. त्यामुळे संपूर्ण भामरागड तालुक्यासह 105 गावांचा संपर्क तुटलेला आहे. रात्री आलेली जी बसेस आहेत गडचिरोली अहेरीकडे जाणारी, बसेससह सगळे वाहतुकीचा जो प्रकार आहे ठप्प झालेला आहे. सगळी बसेस भामरागडच्या बसस्थानक परिसरात आहे आणि पर्लकोटा नदीला हा जो पूर आहे या वर्षातला 5वा पूर आहे आणि त्यामुळे जनजीवन पूर्ण विस्कळीत झाल्याचं दिसून येत आहे. महत्त्वाचं म्हणजे पुराचं पाणी आता हळूहळू वाढत असल्यामुळे त्या ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड्स लावलेले आहेत.
तहसील प्रशासन, पोलीस प्रशासनाने मदतीची संपर्क यंत्रणा तयार ठेवलेली आहे. भामरागडचा बसस्थानक परिसर हा नेहमी पुराच्या पाण्याखाली जातो आणि दुकानं वगैरे सगळं, त्यामुळे तेथील नागरिकांना सुद्धा प्रशासनाने सूचना दिलेल्या आहेत की आपलं सामान तिथून खाली करा. नेमकं संध्याकाळपर्यंत पुराची परिस्थिती काय होते आपल्याला बघावं लागेल. सध्या पाऊस त्या ठिकाणी थांबला असला तरी पावसाचा इशारा वेधशाळेने दिलेला आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याला आणखी 2 दिवस मुसळधार पावसाचा सामना करावा लागेल अशी परिस्थिती दिसून येत आहे. ठीक आहे महेश, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद. तिकडे नांदेड जिल्ह्यामध्ये पाऊस नसला तरी गोदावरीची पूरस्थिती 4 दिवसांपासून कायम आहे. वरच्या भागातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरूच असल्यानं गोदावरी नदीला मोठा पूर आलाय. नांदेड शहरासह जिल्ह्यातील मुदखेड, नायगाव, उमरी आणि धर्माबाद या तालुक्यातून गोदावरी नदी वाहते आणि त्यामुळे या सर्व तालुक्यात नदीकाठची शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेलेली आहे. गेल्या 4 दिवसांपासून शेतात पाणी साचलेलं असल्यानं पीक जागेवरच सडून गेलेत. गोदावरीच्या बॅकवॉटरच्या नदी काठच्या अनेक गावांना देखील पुराचा फटका बसलाय. गोदावरीच्या या पुराची तीव्रता दाखवणारं हे व्हिडिओ ड्रोन कॅमेऱ्यानं फोटोग्राफर भगवान शेवाळे यांनी घेतलेलं आहे. बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीनं अनेकांची घरं उद्ध्वस्त झालेली आहेत आणि या भागातील सिंदफणा नदीच्या काठावर असलेल्या अनेक गावांना पुराच्या पाण्यानं वेढा दिलाय. नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. राजकीय दौरे झाले, आश्वासनांची खैरात वाटली गेली. तातडीची मदत म्हणून सरकारनं 5,000 रुपयांची घोषणा केली. मात्र ही घोषणा केवळ कागदावरच केली आहे का असा सवाल उपस्थित केला जाऊ लागलाय. पूर पसरून 4 दिवस उलटले, मात्र ज्या लोकांची घरं उद्ध्वस्त झाली त्या लोकांना अजूनही सरकारची ही तातडीची आर्थिक मदत मिळाली नसल्याचं समोर आलंय. दरम्यान घरात वस्तू घेण्यासाठी देखील पैसे नसल्याचं अण्णासाहेब भोसलेचं कुटुंबीय सांगतंय. आणि आता थेट जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी बीडमधून आपल्याला अधिकचा आढावा देतील. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. लक्ष्मण, अतिवृष्टीनं कशा पद्धतीनं नुकसान झाले ते तर आपण पाहतोच आहेत, मात्र मदत आता कितपर्यंत पोहोचलेली आहे? काय अपडेट, काय सद्यस्थिती आहे? प्राजक्ता, बीड जिल्ह्यातल्या खामगाव म्हणून हे गाव आहे, त्या गावामध्ये मी आता आहे आणि या गावामध्ये असलेल्या या ज्या घरामध्ये मी उभा आहे हे अण्णासाहेब भावले यांचं घर आहे. आणि ज्या वेळेला या शेजारच्या नदीला पूर आलेला होता त्यावेळेला या नदीचं पाणी जे आहे ते हे अण्णासाहेब भावले यांच्या घरामध्ये जवळपास हे जे सिलेंडर आपल्याला दृश्यांमध्ये दिसतंय हे सिलेंडर बुडेल इतकं पाणी जे आहे ते या घरामध्ये साचलेलं होतं. आता जे शेळा इथे बांधलेल्या आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत त्या ठिकाणी त्यांची जनावरं बांधलेली होती. अचानक आलेलं पाणी, त्यानंतर त्यांनी सुरुवातीला जनावरं वाचवली, जनावरांना त्या ठिकाणी सोडून दिलं आणि जनावरं वाचवत असताना त्यांची अनेक वाहनं जी आहे, घराच्या बाहेर असलेली दुचाकी असेल ती वाहून गेली. घरातलं संसार उपयोगी साहित्य जे आहे ते वाहून गेलं. काही कसंबसं वाचलेलं जे संसार उपयोगी साहित्य आहे ते असं आपल्याला पडलेलं पाहायला मिळतंय. आणि त्यांच्या घरामध्ये नेमकी काय स्थिती आहे ही मी सुरुवातीला प्राजक्ता आपल्याला दाखवेल. हे आतमध्ये जर बघितलं तर पूर्ण घर जे आहे ते अशा पद्धतीनं विखुरलं गेलेलं आहे. सगळीकडे चिखलच चिखल होता, पाणीच पाणी होतं. आणि या सगळ्यामधून आता हे सगळे 2 नवरा बायको त्या ठिकाणी आहे, त्यांची ही मुलगी आहे आणि ते आता त्यांचं संसार उपयोगी साहित्य जे आहे ते यातून काढताय. मात्र सरकारनं जी तातडीची मदत म्हणून 5,000 रुपये या लोकांसाठी जाहीर केले ते या लोकांपर्यंत पोहोचले का याचा पंचनामा आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून करतोय. त्याचा रिॲलिटी चेक करतोय. नेमकं या लोकांना ती मदत मिळालेली आहे का, या लोकांपर्यंत सरकारी अधिकारी आलेत का, त्यांनी पैसे दिलेत का, हे आपण थेट त्यांनाच विचारणार आहोत. ताई, तुमचं काय नाव आहे? माझं नाव राज्यश्री अण्णासाहेब भावले. ज्यावेळेला पूर आला तुमच्या घरामध्ये त्यावेळेला काय परिस्थिती होती आणि कुठपर्यंत पाणी होतं? पाणी असं इथपर्यंत होतं. पूर लय मोठा आलता. आम्ही कसं बसं मी ह्यांना उठले हे म्हणलं लय पाणी आले, खूप पाणी आलेलं होतं, काय करावं म्हणून आम्हाला काहीच कळना. मग कसं बसं आम्ही आमचा जीव वाचवला. शेळ्या होत्या बाहेर, शेळ्या काढल्या. जनावरं बैल होते, बैल बाहेर काढले. आम्ही आमच्या जीवाचं हे करून जीव वाचवला. पण अर्ध शेड आमचं पाण्यातच होतं.
आम्हाला काहीच कळना. भांडे वाहून गेले, कपडे वाहून गेले, धान्य धुन्य काही राहिलं नाही. उपास तापास असतात, काय म्हणून नसतं घरात, आता कोणची म्हणून वस्तू नसती. ते आम्हाला काहीच असं कळना. असं घाबरून गेलो. लहान मुलगी होती, मुलीला बी असं काय करावं काही नाही म्हणून ती अशी हे होऊन गेली, घाबरली. मी म्हणलं घाबरू नको, काही होणार नाही, आपण बाहेर पडू. तर आम्ही कसं तरी बाहेर पडलो. तर मग ह्यांना म्हणलं बैल बाहेर काढा, शेळ्या बाहेर काढा. त्यांनी शेळ्या बैल बाहेर काढले, पण हे पसारा काढता येईना ना. पसारा आता पाऊस लय होता ना, पाऊस लय असल्यामुळे काहीच करता येईना आम्हाला. मग आम्ही काय केलं, पसारा तसाच घरात ठेवला. सगळं वाहून जाऊ द्या म्हणलं, पण आपले जीव वाचूत आपण. मग आम्ही जीव वाचण्याचा प्रयत्न केला. बाहेर लोक उभा राहिलेले होते, ते बघत होते. नुकसान काय काय झालं? नुकसान, भांडे वाहून गेले, कपडे वाहून गेले, घरातलं धान्य धुन्य काही राहिलं नाही, धान्य वाहून गेलं. यामध्ये सरकारी अधिकारी तुमच्यापर्यंत आले का? तुम्हाला काही पैसे आर्थिक मदत केली का त्यांनी कोणी? येऊन बघून गेले, पण पैसे काही आणि दिलेले नाहीत. हा, येऊन पाहून गेलेले आहेत, पण पैसे आणि आलेले नाहीत आम्हाला. मदत कोणीच नाही केली, फक्त धान्य आलेले. तुम्हाला मदत कशाला हवी आहे सरकारची? पैसे आम्हाला मदत म्हणजे आम्हाला आता जे आमची वस्तू ही वाहून गेलेली सगळी हे आता धान्य धुन्य नाही, जनावराला खाया नाही, पोटाला खायला नाही. आम्ही 2-3 दिवस झाला असं उपाशी राहिलो होतो. आमची लहान मुलीला सध्या काही खायला नाही. मला 9 दिवसाचा उपास आहे. मला सध्या असं काहीच खायला घरात राहिलेलं नाही. आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की आमचं जेवढं नुकसान झालं तेवढं आम्हाला भरून द्यावे, एवढीच आमची अपेक्षा आहे. आपण बघतोय प्राजक्ता, हे अण्णासाहेब भावले नावाचे जे गृहस्थ आहेत, त्यांचं घर आहे. त्यांच्या या पत्नी आहेत जयश्री भावले. आपण त्यांच्याशी बोललो. त्यांनी सांगितलंय की सरकारचे जी आर्थिक मदत जी घोषणा केली ती त्यांच्यापर्यंत पोहोचली नाहीये. हे घरातले कर्ते पुरुष आहे. पुढे या दादा, तुम्हाला सरकारची मदत मिळाली का? पैसे आलेत का तुमच्याकडे? सरकारची मदत नाही मिळाली, पण धान्य दिलंय आम्हाला आणि पाहून गेले तर म्हणायचे. धान्य किती दिलं? दिलंय बरंच, असं 30 किलो दिलं असं, 30-35 किलो. पण मग मीठ मिरची तेल याचं काय त्यासाठी पैसे लागत होते, ते मिळाले का? नाही, ते पैसे नाही मिळाले. पैसे कशासाठी लागताय पण तुम्हाला ते तातडीची मदत? पैसे म्हणजे आता आम्हाला काही राहिलंच नाही. आता खायचं काय आम्ही ह्याच्यासाठी आम्ही काय लय मोठे असे हे नाहीत. आम्ही ऊस तोडून शेतकरी, असे छोटा शेतकरी. मी काय लय मोठा शेतकरी नाही. ऊस तोडायला कोरडा शिधा सरकारने दिलाय. हा, कोरडा दिलाय. प्राजक्ता, आपण बघतोय हे अण्णासाहेब पाटील होते, अण्णासाहेब भावले होते. त्यांच्याशी आपण बोललो. त्यांनी सांगितलं की कोरडा शिधा सरकारचा आलेला आहे, मात्र तो शिजवायचा कशावरती, त्याच्यामध्ये घालायचं काय? कुठलंही भाजी बनवतात तेल मीठ मिरची आपण त्यामध्ये घालत असतो. ते शिजवण्यासाठी त्याला गॅस लागतो किंवा इतर साहित्य लागतं. केवळ कोरडा शिधा देऊन त्यांचं घर चालणार नाहीये. तर त्यासाठी जी आर्थिक मदत त्यांना पाहिजे होती ती त्यांना मिळाली नाही. या घरामध्ये शिकणारी ही छोटीशी मुलगी आहे, ती शाळेत जाते. तिचं दप्तर ओलं झालेलं आहे, तिचे पुस्तकं ओले झालेलं आहे, तिला शाळेत जाता येत नाही कारण तिचे कपडे सुद्धा वाहून गेलेले आहे. आपण तिच्याशी देखील बोलणार आहोत. दीदी, तुझं काय काय यामध्ये वाहून गेलं आणि तुला आता पुस्तकं राहिलेत का, कपडे आहेत का तुझ्याकडे? माझ्याकडे आता कपडे नाहीत. माझे कपडे ते वाहून गेलेले आहेत आणि माझे वह्या पुस्तकं बी वाहून गेलेत. आता मी शाळेत जाता येणार, वह्या पुस्तकं ते काहीच नाहीत माझ्याकडे. मग शाळेत जाणार का तू? शाळेत जाणार, पण मला वह्या पुस्तकं नाहीत म्हणून जाता येत नाही. मग त्या दिवशी तू कुठं थांबली होती ज्यावेळेला पाऊस? मी सकाळी उठले तर लय पाणी होतं, कमराच्या वर होतं पार. आणि जेव्हा मी उठले तेव्हा बघितलं तर मग पाणी होतं ना. साऱ्या शेळ्या ते तिथंच होत्या पाण्यात. आणि मग आम्ही दुसऱ्याच्या इथं शेळ्या ते बांधल्या आणि मी पालगावरच बसलेली होती. आपण बघतोय प्राजक्ता, ही पल्लवी भावले नावाची छोटीशी मुलगी आहे. ती शाळेत जाते, तिचे दप्तर वाहून गेलंय, पुस्तकं वाहून गेलेलं आहे. तिला शाळेत जाता येत नाहीये कारण तिच्याकडे कपडे नाहीये, पुस्तकं राहिलेलं नाहीये. शाळेत जायचं तर कशावर अभ्यास करायचा असा प्रश्न तिच्यासमोर आहे. तिच्या आईवडिलांसमोर प्रश्न आहे की तिला खाऊ काय घालायचं. फक्त कोरडा शिधा सरकारने दिलेला आहे. जी 2-5 हजार रुपयाची आर्थिक मदत सरकार देऊ करते, ती मदत जर या लोकांना मिळाली तर त्यातून ते सिलेंडर घेऊ शकतील. घरामध्ये लागणारे तेल मीठ मिरची जी साहित्य आहे महत्त्वाचं, जे जगण्यासाठीचं लागतं, ज्या गरजा आहे त्या त्यांना पूर्ण करता येतील. ती मदत या लोकांना मिळणं आवश्यक आहे आणि ती तातडीची मदतच आहे. कारण या लोकांना जर जगायचं असेल तर त्यांना ते पैसे तरी या लोकांना तातडीने मिळायला हवे. मात्र अधिकारी सांगताय की या लोकांपर्यंत मदत पोहोचली आहे. प्रत्यक्षात मात्र या लोकांपर्यंत मदत पोहोचली
पोहोचली नाहीये. हे गाव काही बीड जिल्ह्याच्या फार बाहेर आहे असं नाहीये, तर बीड जिल्ह्यातल्या बीडच तालुक्यामध्ये असलेलं हे खामगाव आहे. बीड पासून जर आपण 5-7 किलोमीटर पुढे आल्यानंतर मुख्य हायवे पासून केवळ 2 किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे. आणि या गावामध्ये जर सरकारची मदत पोहोचलेली नसेल तर इतर भागाचं विचारायला नको, कारण काही भाग असा आहे या भागातला, या परिसरामधला, की त्या ठिकाणी जाण्यासाठी देखील रस्ता नाहीये. आम्ही देखील न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून ज्या वेळेला इकडे बाजूला दिंडे वस्ती नावाचा भाग आहे त्या ठिकाणी ज्या वेळेला गेलो त्या ठिकाणी जायला रस्ता नव्हता. कमरे इतक्या पाण्यातनं आम्ही त्या लोकांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी तिथे गेलो. या लोकांपर्यंत मदत आलेली नाहीये, तर त्या लोकांपर्यंत मदत पोहोचली असेल का असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातोय. त्यामुळे सरकारनं या सगळ्याबाबत गांभीर्याने घ्यायला हवं. अधिकाऱ्यांनी देखील आपली बाबूगिरी, कागदी घोडे नाचवण्याची जी मानसिकता आहे ती सोडायला हवी. किमान या लहान लहान पोरांच्या चेहऱ्याकडे बघायला हवं, त्यांचे निरागस चेहरे बघायला हवे. या मायमाऊलीची जी परिस्थिती झाली बरोबर लक्ष्मण